नमस्कार, सी 24 तास मध्ये आपलं स्वागत। एक नजर टाकूयात आजच्या ठळक घडामोडींवर। क्रांतिकारी शेतकरी पक्षाच्या कार्यकर्त्यांनी केला आमदार मुरकुटे यांच्या वक्तव्याचा जाहीर निषेध। प्राथमिक शिक्षक कर्मचाऱ्यांच्या एकस्तर वेतन श्रेणीच्या मागणीसाठी महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षण संघ माहूरच्या वतीनं 14 फेब्रुवारीपासून बेमुदत आमरण उपोषण सुरू। नोकर भरतीच्या मुद्द्यावरून विद्यार्थ्यांनी सरकारवर केली आहे सडकून टीका। संतप्त विद्यार्थ्यांनी पाथर्डीमध्ये केलं रास्ता रोको आंदोलन। आणि कर्जमाफी करून दी महाराष्ट्र स्टेट कोऑपरेटिव्ह हाऊसिंग फायनान्स सोसायटीच्या वतीनं सुरू असलेली वसुली थांबवावी यासाठी भारिप बहुजन महासंघाच्या वतीनं जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन। विश्वराज हॉस्पिटल तुमच्या मदतीसाठी रिसेप्शन, अचूक निदानासाठी अत्याधुनिक MRI ची सुविधा, 24 तास आपत्कालीन सेवा, हाय स्पीड CT स्कॅन, हाय रेझोल्युशन अल्ट्रासाउंड सोनोग्राफी, तज्ञ डॉक्टरांकडून पहिल्या 100 ओपन हार्ट सर्जरी कमी दरात, 65 बेडेड ICU, स्टेट ऑफ द आर्ट ऑपरेशन थिएटर, कॅथ लॅब फिलिप्स FD10, संपूर्ण डेंटल उपचार, 6 बेडेड NICU, तुमच्या आरोग्याचा साथीदार विश्वराज हॉस्पिटल, पुणे सोलापूर हायवे, लोणी काळभोर, पुणे। संपर्क 67606060। बातमीपत्रात आपलं स्वागत। पाहूया सविस्तर वृत्त। नेवासा तालुक्यातील एका कार्यक्रमाप्रसंगी आमदार मुरकुटेंनी ज्येष्ठ नेते यशवंतराव चव्हाण यांच्यावरती टीका केली होती। याच्या निषेधार्थ क्रांतिकारी शेतकरी पक्षाच्या कार्यकर्त्यांनी नगरपंचायत चौकामध्ये आमदार मुरकुटेंचा निषेध व्यक्त करत त्यांच्या प्रतिकात्मक प्रतिमेचं दहन केलंय। नेवासा तालुक्यातील एका विकास कार्यक्रमाप्रसंगी आमदार मुरकुटे यांनी ज्येष्ठ नेते यशवंतराव गडाख यांच्यावरती सोनई येथील भोकाडी तालुक्याला लागलेला कलंक असल्याची जहरी आणि खालच्या पातळीवरील चौफेर टीका केली होती। याचे पडसाद बुधवारी शहरामध्ये उमटलेत। क्रांतिकारीच्या कार्यकर्त्यांनी नगरपंचायत चौकामध्ये जाहीर सभा घेऊन आमदार मुरकुटे यांचा जाहीर निषेध केलाय आणि त्यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली आहे। रामभाऊ जगताप, महेश मापारी, ॲडव्होकेट काका गायके, कचरू गडाख, नारायण लोखंडे, राजू लोखंडे, शिवाजी टेकावडे, राजेंद्र उंद्रे, शिवाजी गवळी, कैलास कुंभकर्ण, अप्पासाहेब बेंद्रे, राजेंद्र घोरपडे, सतीश पिंपळे, राजेंद्र चौधरी, राहुल देहाड्राय, सुनील धायजे, वाळू नळकांडे, फारुख अत्तार, नितीन गडाख, अंबादास इर्ले, नरसू लष्करे, राजेंद्र लोखंडे, अभिजित मापारी, ज्ञानेश्वर तोडमल आदींसह अनेक कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते। यावेळी नेवासा नगर पंचायतचे उपनगराध्यक्ष नंदकुमार पाटील, ॲडव्होकेट कारभारी वाखुरे, कचरू गडाख यांनी निषेध व्यक्त करून आपल्या भावना व्यक्त केल्यात। जे स्वतःला जय हरी आमदार समजतात त्यांनी ज्यांनी तालुक्यासाठी 50 वर्ष मग सहकार क्षेत्र असेल, शैक्षणिक क्षेत्र असेल, साहित्यिक क्षेत्र असेल त्यामध्ये अतुलनीय असं काम केलेलं आहे। अशा व्यक्तिमत्वाच्या वर खालच्या थराला जाऊन जे भाष्य केलेलं आहे त्याचा नेवासकरांच्या वतीने जाहीर निषेध व्यक्त करतो आणि एक इशारा देऊ इच्छितो तालुक्याच्या लोकप्रतिनिधींनी जे सुसंस्कृत राजकारण तालुक्यात चालू आहे त्याला कुठेही गालबोट लागणार नाही ह्याची काळजी घ्यावी। अन्यथा अशा पद्धतीचं बेताल वक्तव्य जर पुन्हा आलं तर निश्चितच आम्ही रस्त्यावर उतरल्याशिवाय राहणार नाही। बेताल भाषा वापरणाऱ्या तालुक्याच्या लोकप्रतिनिधीचा वैयक्तिक निंदा नालस्ती करायची, भोकाडीसारखे शब्दप्रयोग वापरून मानहानी करायची, अशा पद्धतीचं राजकारण एक वारकरी संप्रदायाचा वारसा सांगणारा माणूस आमदार हे करतो। याच्यावरून या ठिकाणी त्याची विचाराची पातळी आपल्याला कळते। त्याची उंची ही गडाख साहेबाची इतकी निश्चितच नाहीये। खुजं नेतृत्व आहे आणि या खुज्या नेतृत्वानं एका उंची व्यक्तिमत्व असणाऱ्या महाराष्ट्रामध्ये नव्हे देशामध्ये नावलौकिक असणाऱ्या गडाख साहेबांचं नाव गाजलेलं आहे। त्या नावाचा या ठिकाणी हे आमदार बाळासाहेब मुरकुटे हे अशा पद्धतीने जर त्यांचं नाव घेत असतील तर निश्चितच निषेधार्ह आहे। आणि म्हणून पूर्ण नेवासा शहरामध्ये असेल, तालुक्यामध्ये असेल, गावागावामध्ये लोकांच्या मनामध्ये चीड निर्माण झालेली आहे आणि ही चीड
लोकांची जी काही आहे, आज रस्त्यावर लोक आलेली आहेत. रस्त्यावर लोक येऊन त्यांचा निषेध करतायत. मनामध्ये असलेली ही चीड भविष्यामध्ये तुम्हाला दिसणार आहे. मित्रांनो, तुमच्याजवळ मुद्दे शिल्लक राहिलेले नाहीये आणि म्हणून अशा बेलगाम की ज्याचं या ठिकाणी बातों का भूत लातो के शिवा नाही मानता, म्हणून एका आता कार्यकर्त्यांनी किंवा सहकार्यांनी जी भावना व्यक्त केलेली आहे की जर अशाच पद्धतीची त्याची बेताल बडबड चालू राहिली तर या बातों का भूत लातो के शिवा नाही मानता, एक दिवस हे कार्यकर्ते त्याला लाथाने तुडवल्याशिवाय राहणार नाही, अशी मी या ठिकाणी चेतावणी देतो आणि त्यांचा जाहीर निषेध करतो. बाळासाहेब मुरकुटे याचं तोंड द्यायच्याशिवाय आम्ही गडा शांत बसणार नाही. एक तोंड गप्प आहे त्याचं, एकच तोंड का चालू आहे त्याचं. त्याच्यामुळे त्याचं हे आता तू पुढे गडाखवर काही टीका केली तर गान मांडवाचं तोंड हे गडा काय ठेशीतील. तिथून पुढे त्याला इशारा देतो मी. परत त्याची अशी बातमी आली त्याचं तोंड द्यायच्याशिवाय नेवशातच मी स्वतः ते तोंड ठेशीन त्याचं. तिने परत असं बोलू नये. शंकर नाबदे, सी24 तास, निवासा. रोगनिदान सुविधा पुरवणारी एजी डायग्नोस्टिक्स लॅबोरेटरी पुण्यामध्ये कार्यान्वित झाली आहे. या रोगनिदान क्षेत्रामधील प्रदीर्घ अनुभव असलेले डॉक्टर अजित गोळविलकर हे या लॅबोरेटरीचे प्रमुख कार्यकारी अधिकारी म्हणून व्यवस्थापन सांभाळणार आहेत. पत्रकार परिषदेमध्ये याची घोषणा करण्यात आली आहे. रोगनिदान चाचण्यांच्या क्षेत्रामध्ये पुण्यामधील एक अग्रगण्य नाव असलेले डॉक्टर अजित गोळविलकर हे यापुढे नव्यानेच कार्यान्वित झालेल्या एजी डायग्नोस्टिक्स या रोगनिदान लॅबोरेटरीचे प्रमुख कार्यकारी अधिकारी म्हणून व्यवस्थापन सांभाळणार आहेत. अद्ययावत उपकरणं, रोगनिदानामध्ये पारंगत असलेले पॅथॉलॉजिस्ट आणि प्रशिक्षित आणि कुशल तंत्रज्ञ असलेल्या एजी डायग्नोस्टिक्सला आता डॉक्टर अजित गोळविलकर यांचं मार्गदर्शन मिळणार आहे. स्वतः गोळविलकर आणि त्यांच्या दोनही कन्या डॉक्टर अवंती गोळविलकर मेहिंदळे आणि डॉक्टर विनंती गोळविलकर पाटणकर यांचा या लॅबोरेटरीच्या व्यवस्थापनामध्ये आणि रोगनिदान सेवेमध्ये सहभाग असणार आहे. पत्रकार परिषदेमध्ये याबद्दलची घोषणा करण्यात आली आहे. डॉक्टर अजित गोळविलकर एजी डायग्नोस्टिक्समधील सल्लागार, रोगनिदान शास्त्रज्ञ डॉक्टर अवंती गोळविलकर मेहिंदळे, डॉक्टर विनंती गोळविलकर पाटणकर, कंपनीच्या संचालक मंडळाचे सदस्य डॉक्टर मनीषा पटवर्धन, डॉक्टर मधुवती अभ्यंकर आणि मिलिंद देवरे यावेळी उपस्थित होते. मी आता जुन्या व्हेंचरशी असोसिएटेड नाही. मी त्यापासून अलग झालेलो आहे आणि आम्ही नवीन एजी डायग्नोस्टिक्स लॅबोरेटरीज प्रायव्हेट लिमिटेड जी भांडारकर रोडवर सुरू झालेली आहे त्यांना जॉईन झालेले आहोत. तिथे मी आता एक्झिक्युटिव्ह डायरेक्टर आहे. एजी डायग्नोस्टिक्स काय वेगवेगळ्या प्रकारच्या सुविधा पुणेकरांना देणार? एजी डायग्नोस्टिक्स हे पुणेकरांना सर्व निरनिराळ्या रोगांच्या निदानाचे फायनल डायग्नोसिस देणार आहे. त्यामध्ये अनेक प्रकारचे व्हायरल आजार आहेत. त्यामध्ये डेंग्यू आहे, चिकनगुनिया आहे, त्यामध्ये मलेरिया आहे, त्याचबरोबर हिपॅटायटिस आहे, टॉर्च आहे, कोॲग्युलेशनच्या विविध प्रकारच्या टेस्ट आहेत, इम्युनोहिस्टोकेमिस्ट्रीच्या रिझल्ट्स आहेत. त्याचप्रमाणे निरनिराळ्या प्रकारचे म्हणजे एड्सच्या म्हणा त्याच्या टेस्ट आणि त्याचबरोबर दिलेली ट्रीटमेंट बरोबर आहे का हे तपासणाऱ्या मशीनची सुविधा आहे. याचं मुख्य कार्यालय कुठे आहे? आणि त्याचे मुख्य कार्यालय भांडारकर रोडला आयडियाची शोरूम आणि स्कोडाच्या शोरूमच्या मध्ये आहे किंवा TVSच्या शोरूमच्या समोर आहे. तुम्ही आता गोळविलकर मेट्रोपोलिसशी संबंधित आहात की नाही? आम्ही गोळविलकर मेट्रोपोलिसशी संबंधित नाही. सर्व गोळविलकर मंडळी आम्ही आता एजी डायग्नोस्टिक्सशी संबंधित आहोत. सर, फ्युचरमध्ये काय वेगळं अजून करायचे काय? फ्युचरमध्ये आमचे आता अनेक टेस्ट मेनूज वाढतील. ज्या टेस्ट पुण्यामध्ये होत नव्हत्या अशा सर्व प्रकारच्या टेस्ट पुण्यामध्ये होऊ लागतील आणि त्या प्रकारच्या टेस्टची सुविधा पुण्यात अवेलेबल करून देण्याचा आमचा प्रयत्न आहे. त्याचं आर्थिक गणित कसं लोकांना? त्याचं आर्थिक गणित लोकांवर त्याचा बोजा आत्ता जो आहे त्यापेक्षा जास्त पडणार नाही. त्याचा जो काही एक्स्ट्रा आर्थिक बोजा असेल तो आम्ही घेऊ. थँक्यू. धन्यवाद. अमोल उदमले सह हर्षल कोठावदे, सी24 तास, पुणे. कस्तुरी शिक्रापूर या संस्थेचा 13वा वर्धापन दिन सोहळा मोठ्या उत्साहात पार पडलाय. या निमित्त 8 दिवसीय वेगवेगळ्या कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं होतं. कस्तुरी शिक्षण संस्था शिक्रापूर या संस्थेचा 13वा वर्धापन दिन सोहळा मोठ्या दिमाखात पार पडलाय. 2003 साली डॉक्टर पंडित पलांडे आणि डॉक्टर जयश्री पलांडे या दाम्पत्यानं सुरू केलेल्या कस्तुरी शिक्षण संस्थारूपी रोपट्याचा आता वटवृक्ष झालाय.
3 मुलांपासून सुरुवात केलेल्या हे कॉलेज आज खेडेगावामधील 1700 मुलांना शिक्षण देत आहे. संस्थेच्या वर्धापन दिनानिमित्त 8 दिवस वेगवेगळ्या कार्यक्रमांचं आयोजन इथे करण्यात आलं होतं. सिक्कीमचे राज्यपाल श्रीनिवास पाटील यांच्यासह अनेक मान्यवरांनी यावेळी संस्थेस भेटी दिल्यात. इथे 8 फेब्रुवारी ते 14 फेब्रुवारी 2018 पर्यंत सलग 8 दिवस वर्धापन दिनाचे कार्यक्रम सुरू होते. 2003 साली डॉक्टर पंडित पलांडे आणि डॉक्टर जयश्री पलांडे यांनी कस्तुरी शिक्षण संस्थेला सुरुवात केली. त्यावेळी खेडेगावामध्ये उच्च शिक्षणाची कोणतीही सोय नव्हती आणि शहरामध्ये शिक्षणाकरता ग्रामीण भागामधील मुलं मुली जाऊ शकत नव्हते. शहरामधील कॉलेजचा खर्च, कॉलेजची फी शेतकऱ्यांना पेलवणारी नव्हती. या सर्व बाबींचा विचार करत दूरदृष्टी ठेवत पलांडे दाम्पत्यानं कस्तुरी शिक्षण संस्थेची सुरुवात केली. शिक्षण संस्था सुरू करताना ग्रामीण भागामधील शेतकऱ्यांच्या आणि गोरगरिबांच्या मुलांना शिक्षण देऊन त्यांना चांगल्या नोकरीला लावण्याचा शुद्ध हेतू असल्यामुळे संस्थेची दिवसेंदिवस प्रगती होत गेली आणि आता पुणे जिल्ह्यातच नव्हे तर नगर आणि सोलापूर जिल्ह्यामधील अग्रगण्य शिक्षण संस्था म्हणून कस्तुरी शिक्षण संस्थेचं नाव प्राधान्यानं घेतलं जातं. पंडित पलांडे आणि जयश्री पलांडे यांच्यानंतर त्यांच्या पुढची पिढी आता लोकसेवेसाठी सज्ज झाली आहे. माननीय डॉक्टर प्रतीक पलांडे आता संस्थेची धुरा सक्षमपणे सांभाळताना दिसत आहेत. आईवडिलांचा वारसा पुढे चालवण्याचं काम ते करतायत. वर्धापन दिनानिमित्त अनेक मान्यवरांनी संस्थेला भेटी दिल्यात. अनाथ विद्यार्थी आश्रमामधनं बाहेर पडल्यानंतर समाजामध्ये त्यांना स्वाभिमानानं जगता यावं यासाठी नेहमीच प्रयत्न करणारे सागर रेड्डी यांचं अनाथ मुलांच्या समस्या आणि उदासीनता याबाबत व्याख्यान यावेळी ठेवण्यात आलं होतं. तसेच दुपारच्या वेळी श्री नितीन बानगुडे पाटील यांचे छत्रपती शिवाजी महाराज यांच्यावरती व्याख्यान संपन्न झालंय. आमच्या शाळांमध्ये चित्रकला शिकवली जाते पण चरित्रकला शिकवली जात नाही. आमच्या शाळांमध्ये जीवशास्त्र शिकवलं जातं पण जीवनशास्त्र शिकवलं जात नाही. आमचं शिक्षण डॉक्टर बनवतं, इंजिनियर घडवतं, पण हे डॉक्टर किडण्या चोरणारे ठरतात. हे इंजिनियर जे पूल बांधतात त्या पुलात खालून पाणी जाण्याच्या ऐवजी पाण्यातून पूल वाहून जाऊ लागतात. याचा अर्थ आम्ही डॉक्टर इंजिनियर बनवू शकलो पण आम्ही आमच्या माणसांना, विद्यार्थ्यांना माणूस म्हणून घडवू शकलो नाही. ही आमची सगळ्यात मोठी अडचण आहे. त्यामुळे खरं तर या शिक्षण पद्धतीमध्ये चित्रकलेबरोबर चरित्रकलेचा समावेश व्हावा, जीवशास्त्राबरोबर जीवनशास्त्राचा समावेश व्हावा, ही सगळ्यात महत्वाची अपेक्षा आहे. एज्युकेशन हा 3 लॅटिन शब्दापासून बनलेला शब्द आहे. एज्युकेरे, एज्युकेअर आणि एज्युकेटर म्हणजे विद्यार्थ्यांमधले सुप्त गुण शोधणं, त्या सुप्त गुणांचं संवर्धन करणं आणि त्यांना योग्य व्यासपीठ मिळवून देणं. या 3 गोष्टी जिथे एकत्रित पद्धतीने घडतात त्याला आम्ही शिक्षण असं म्हणतो. पण खरंच अलीकडच्या आमच्या शिक्षण पद्धतीमध्ये ही शिक्षणाची व्याख्या कृतीमध्ये उतरते का, हाही चिंतनाचा आणि संशोधनाचा विषय झालाय. त्यामुळे खरं तर वर्तमान काळात ज्यावेळी आमच्या नव्या पिढीला प्रेरणा द्यायला आदर्श सापडत नाहीत त्यावेळी आम्हाला भूतकाळातच शिरावं लागतं आणि भूतकाळातले आदर्श पुन्हा आमच्या नव्या पिढीपुढे उभा करावे लागतात. ही सगळ्यात मोठी वस्तुस्थिती आहे. खरं तर कधी सिक्कीमचे राज्यपाल माननीय श्रीनिवासजी पाटील साहेब यांनी कस्तुरी शिक्षण संस्थेला यावेळी शुभेच्छा दिल्यात आणि पलांडे दाम्पत्याचं तोंड भरून कौतुक केलंय. त्यांच्या भाषणानं वर्धापन दिनाच्या कार्यक्रमाची सांगता करण्यात आली आहे. श्रीमान पंडितराव पलांडे, डॉक्टर जयश्री पलांडे, डॉक्टर प्रतीक पलांडे, श्रीनिधी कस्तुरी कनेरे, एस शेषाद्री, भीमराव कनेरे, माझे आमदार सूर्यकांत पलांडे, मंगलदासी बांदल, माझे मित्र श्री विठ्ठल रेड्डी एकांगे, रणजित भोसले तहसीलदार, उपस्थित विद्यार्थी मित्रांनो, पत्रकार बंधू, हवामानातला बदल आणि त्या सुंदर स्वच्छ धूळ मुक्त हरित राज्यातून इथूनच गेलो असलो तर तो फरक जे जे तिथं आले त्याला जाणवलाय. 110% ऑक्सिजन. त्यामुळं
एक 2 दिवसापूर्वी माझा 70वा वाढदिवस झाला. अनेक मंडळी भेटली. प्रत्येकाशी बोलायचं म्हटलं तर सिक्कीम मध्ये मी वर्षभर जेवढं बोलतो तेवढं इथे एका दिवसात बोलावं लागलं. आवाजावर थोडा परिणाम झाला. कार्यक्रमाचं नक्की स्वरूप मला कळलं नव्हतं. तुम्हाला बघून कळलं. अरे तुम्हाला बघूनच कळलं तर मी तुमच्यातच होतो. आणि मला जेव्हा कळलं की 13वा वर्धापन दिन आहे तेव्हा आणखी बरं वाटलं. यावेळी संस्थापक डॉक्टर पंडित पलांडे, अध्यक्ष डॉक्टर जयश्री पलांडे, सेक्रेटरी श्रीमती कस्तुरी कान्हेरे, ट्रस्टी प्रतीक पलांडे, प्रमुख पाहुणे सिक्कीमचे राज्यपाल महामहिम श्री निवाजी पाटील, प्रमुख वक्ते नितीनजी बानगुडे पाटील, बिमल रॉय कान्हरे, रवी शेषाद्री, यशवंत पाटणे याचबरोबर विद्यार्थी मोठ्या संख्येनं उपस्थित होते. खेडेगावांमध्ये अजिबातच शिक्षणाची सोय नव्हती. आम्ही जेव्हा ही संस्था सुरू केलं होतं 2003मध्ये, त्या काळात या ठिकाणी कुठलंच उच्च शिक्षणासाठी सोय नव्हती आणि शाळे होते पण जिल्हा परिषदेचे शाळे होते. इंग्रजी मीडियमचे एकही शाळा नव्हते. मग 2003मध्ये मी 3 मुलांस मिळाले आणि 3 मुलांवर शाळा सुरू केली. आणि कॉलेजमध्ये बऱ्याचशा मुली होत्या जे शहरात शिकायला जाऊ शकत नव्हत्या. अशा मुली कॉलेजमध्ये शिकत होत्या. 2003 ते आज 13 वर्ष झालेलं आहे. बरंचसं मुली शिकून बाहेर पडत आहेत. त्यांना आपण प्लेसमेंट पण करतो, त्यांना चांगल्या नोकऱ्या मिळतात. शाळेत आपले भरपूर मुलं पासआउट झाले. आपण ICSE बोर्डशी अफिलिएटेड आहोत. ICSEचं आपल्याकडे एक्झामिनेशन सेंटर आहे आणि गेले 3 बॅचेस पासआउट झालेले आहेत. 3 बॅचेसमध्ये प्रत्येक वर्षी 100% रिझल्ट लागलेला आहे आणि ते सुद्धा डिस्टिंक्शनमध्ये, म्हणजे 75% वर मुलांना पर्सेंटेज मिळालेला आहे. असं आज संस्थेचा 13वा वर्धापन दिन आहे. या वर्धापन दिनानिमित्त अनेक कार्यक्रमांचे आयोजन केलं होतं. हे सर्व कार्यक्रम गेले 8 दिवस चालू आहेत. या कार्यक्रमांच्यामध्ये महत्त्वपूर्ण म्हणजे जे अनाथ विद्यार्थी होते आणि आश्रमातून बाहेर आल्यानंतर ज्यांनी या अनाथ विद्यार्थ्यांची प्रगती करण्यासाठी, त्यांना आश्रय देण्यासाठी ज्यांनी एक संस्था सुरू केली, असे सागर रेड्डी यांचं व्याख्यान या मुलांना स्फूर्ती म्हणून देण्यात आलेलं होतं. त्यानंतर आज सकाळी प्राचार्य पाटणे सरांनी विद्यार्थ्यांनी उंच भरारी कशी घ्यावी या संदर्भात मार्गदर्शन केलं आणि त्यानंतर दुपारी श्रीयुत बानगुडे पाटील यांचं शिवाजी महाराजांच्या वरती अतिशय उद्बोधक असं व्याख्यान झालं. आणि आता संध्याकाळी सिक्कीम राज्याचे राज्यपाल श्रीयुत पाटील साहेब, श्रीनिवाजी पाटील साहेब यांच्या हस्ते पुणे विद्यापीठ, सावित्रीबाई पुणे विद्यापीठानं आयोजित केलेला पदवी प्रदान कार्यक्रम आणि वर्धापन दिनाच्या कार्यक्रमाची सांगता आज राज्यपालांच्या भाषणानं झाली. हा सर्व कार्यक्रम जो आहे तो कस्तुरी शिक्षण संस्थेने आयोजित केला होता आणि या कार्यक्रमाला विद्यार्थ्यांनी, पालकांनी भरभरून साथ दिली. त्याबद्दल सचिन काळे, C24 तास, मंचर. या ठिकाणी वेळ झाली छोट्याशा विश्रांतीची. अवघ्या काही क्षणात परत येतोय. तुम्ही पाहत राहा C24 तास, जगा वर्तमानात बिनधास्त. JM डेव्हलपर्स अँड कन्स्ट्रक्शन निर्मित घेऊन येत आहे तुमच्या स्वप्नातल्या घरासाठी साई पार्क टाउनशिप भव्य बंगलो प्रोजेक्ट्स. 21 लाखामध्ये 750 स्क्वेअर फूट आणि 35 लाखात 1200 स्क्वेअर फूट मध्ये रेडी पोझिशन भव्य बंगलो स्कीम. उरुळी कांचन जेजुरी रोड लगत आणि नियोजित पुरंदर आंतरराष्ट्रीय विमानतळ रस्त्यालगत भव्य स्कीम सुरू आहे. नववर्षानिमित्त खास सवलत दिली जाईल. बुकिंग नंतर 4 महिन्यामध्ये प्रत्यक्ष ताबा. सर्व खर्चांसहित स्कीम. सुविधा
पुणे सोलापूर हायवे 1 किलोमीटर अंतरावरती, रेल्वे स्टेशन 1 किलोमीटर अंतरावरती, बाजारपेठ फक्त 1 किलोमीटर अंतरावरती, शाळा महाविद्यालय अगदी हाकेच्या अंतरावरती, तसेच लोन सुविधा देखील उपलब्ध. साईटचा पत्ता JM डेव्हलपर्स, साई पार्क टाउनशिप, उरुळी कांचन, जेजुरी रोड, शिंदवणे, तालुका हवेली, जिल्हा पुणे. ऑफिसचा पत्ता आशीर्वाद टॉवर्स, मुथूट फायनान्स शेजारी, पुणे सोलापूर रोड, उरुळी कांचन, तालुका हवेली, जिल्हा पुणे. मोबाईल क्रमांक 90 11 80 77 71 आणि 91 30 01 77 71. विश्रांतीनंतर बातमीपत्रात पुन्हा एकदा आपलं स्वागत. पाहूयात पुढची बातमी. नांदेड जिल्ह्याच्या किनवट तालुक्यातील आदिवासी भागामध्ये कार्यरत असलेल्या प्राथमिक शिक्षक कर्मचाऱ्यांच्या एकस्तर वेतन श्रेणीच्या प्रलंबित मागण्यांसाठी महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघ तालुका माहूर यांच्या वतीनं 14 फेब्रुवारीपासून माहूर येथील पंचायत समितीसमोर बेमुदत आमरण उपोषण सुरू करण्यात आलं आहे. किनवट आणि माहूर तालुक्यातील आदिवासी भागामध्ये कार्यरत असलेल्या प्राथमिक शिक्षक कर्मचाऱ्यांच्या एकस्तर वेतन श्रेणीच्या प्रलंबित मागणीसाठी महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघ तालुका माहूर यांच्या वतीनं 14 फेब्रुवारीपासून माहूर येथील पंचायत समितीसमोर बेमुदत आमरण उपोषण सुरू करण्यात आलं आहे. माहूर किनवट या तालुक्यातील डोंगरदरी आणि गाव तांड्यामध्ये अति दुर्गम भागात शिक्षणासारखं पवित्र कार्य करणाऱ्या प्राथमिक शिक्षक कर्मचाऱ्यांना एकस्तर वेतन श्रेणीचा तात्काळ लाभ व्हावा म्हणून महाराष्ट्र शासन आदेश आणि उच्च न्यायालय औरंगाबाद नागपूर खंडपीठाचा आदेश डावलून तसेच महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघाच्या वतीनं आंदोलन आणि वारंवार विनंती करून देखील प्रलंबित असलेल्या एकस्तर वेतन श्रेणीचा लाभ मिळाला नाहीये. त्यामुळे याच्या विरोधात माहूर येथील पंचायत समिती कार्यालयासमोर आमरण उपोषण सुरू करण्यात आलंय. आमच्या किनवट आणि माहूर तालुक्यातील आदिवासी भागामध्ये कार्यरत असलेल्या प्राथमिक शिक्षक कर्मचाऱ्यांच्या एकस्तर वेतन श्रेणीच्या प्रलंबित मागण्या पूर्ण होत नाही तोपर्यंत हे उपोषण सुरू राहणार असं यावेळी सांगण्यात आलंय. प्राथमिक शिक्षक संघात तालुका शाखा माहूरच्या वतीनं माहूर आणि किनवट तालुक्यातील पात्र सर्व कर्मचाऱ्यांना एकस्तर वेतन श्रेणीचा लाभ भेटावा ही एकमेव न्याय मागणी घेऊन महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघ गेली 4 वर्षापासून सातत्याने संघर्ष करीत आहे. कधी लेखी निवेदन, कधी लाक्षणिक उपोषण, कधी धरणे आंदोलन अशा विविध माध्यमातून प्रशासनाचं आणि शासनाचं लक्ष वेधण्यासाठी महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षकांना संघर्ष केलेला आहे. शोकांतिकेची बाब अशी आहे की नांदेड जिल्ह्याने कोर्टामध्ये जी याचिका दाखल केली होती त्या याचिकेनुसार त्या याचिकेवर सन्माननीय उच्च न्यायालयाने जो निर्णय दिला की पात्र कर्मचाऱ्यांना एकस्तर वेतनाचा लाभ देण्यात यावा, नांदेड जिल्ह्याच्या किंवा मराठवाड्याच्या याचिकेचा संदर्भ घेऊन यवतमाळच्या कर्मचाऱ्यांनी सन्माननीय उच्च न्यायालय खंडपीठ नागपूरमध्ये जी याचिका दाखल केली होती त्याचा संदर्भ घेऊन यवतमाळमध्ये एकस्तर वेतनाचा लाभ देण्यात आलेला आहे. परंतु महाराष्ट्रामध्ये सर्व जिल्हा परिषदा एकस्तर वेतनाचा लाभ देत असताना नांदेड जिल्ह्यातील माहूर आणि किनवट तालुक्यातील पात्र कर्मचाऱ्यांना एकस्तर वेतनाचा लाभ का मिळत नाही हाच एक मोठा यक्ष प्रश्न आमच्यासमोर उभा आहे. माहूर हे काही महाराष्ट्राच्या बाहेर आहे का असा एक कुठेतरी प्रश्न किंवा खंत मनाला वाटते. म्हणून प्रशासनाला आम्ही वारंवार साकडं घातलेलं आहे आणि शेवटी नाईलाजानं या ठिकाणी जोपर्यंत आता आमची एकस्तरची न्याय मागणी मान्य होणार नाही तोपर्यंत हा आमरण उपोषणाचा निर्धार आमचा कायम आहे असं आम्हाला वाटतं. आणि कायम जिल्हा परिषदचे सन्माननीय मुख्य कार्यकारी अधिकारी साहेब किंवा त्यांचे प्रतिनिधी आम्हाला तात्काळ आदेश निर्गमित करतील अशा प्रकारचं जोपर्यंत आश्वासित पत्र देत नाही तोपर्यंत आमचं उपोषण हे मागे घेतल्या जाणार नाही आणि अविरतपणे कोणत्याही संकटाचा सामना करीत हे अविरत सुरू राहील. मजर शेख, C24 तास, नांदेड. मिरजकरांचे आवडते माजी आमदार हाफिज धतुरे यांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन झालंय. त्यांच्यावरती गेल्या 2 दिवसांपासून मिशन हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू होते, मात्र उपचारांच्या दरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली आहे. त्यांना अखेरचा निरोप देण्यासाठी सर्व क्षेत्रामधील मान्यवर उपस्थित होते. माजी आमदार हाफिज धतुरे यांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन झालंय.
हृदयविकाराचा झटका आल्यामुळे गेल्या 2 दिवसांपासून मिशन हॉस्पिटलमध्ये त्यांच्यावरती उपचार सुरू होते. रात्री 12 वाजता अखेर त्यांची प्राणज्योत मालवली आहे. मिरजकरांचे आवडते आमदार, आम आदमीचा आमदार म्हणून त्यांची ओळख होती. 2 वेळा मिरज विधानसभा आमदार म्हणून हाफिज धतुरे हे बहुमतानं निवडून आले होते. आमदार असताना त्यांनी म्हैसाळ योजना, गुंठेवारी निधी प्रश्न, फेरीवाले धोरण अंमलबजावणी, मुख्यमंत्री सहायता निधी उपलब्ध, सीमा भागामधील मराठी विद्यार्थ्यांचा शासकीय नोकरीचा प्रश्न असे अनेक प्रश्न मार्गी लावले होते. मिरज विधानसभा आरक्षण पडलं नसतं तर हाफिज धतुरे हे पुन्हा आमदार झाले असते. माजी आमदार धतुरे हे आमदारकी गेली म्हणून कधीही गप्प बसले नाहीत. आम आदमीसाठी त्यांचा शासन स्तरावरती अखंड लढा सुरू होता. त्यांना अखेरचा निरोप देण्यासाठी सकाळपासूनच धतुरे यांच्या घरासमोर नागरिकांनी मोठी गर्दी केली होती. दुपारी माजी आमदार हाफिज धतुरे यांची अंत्ययात्रा निघाली होती. या अंत्ययात्रेमध्ये सर्व स्तरामधील नागरिक सहभागी झाले. अखेरचा निरोप देण्यासाठी केंद्रीय माजी मंत्री प्रतीक पाटील, कृषी मंत्री सदाभाऊ खोत, माजी मंत्री जयवंतराव आवळे, माजी आमदार दिनकर पाटील, शरद पाटील, ॲडव्होकेट सदाशिव पाटील, विशाल पाटील, मिरजेमधील सर्व नगरसेवक, माजी नगरसेवक उपस्थित होते. मीरासाहेब दर्गा येथील कब्रस्तान इथे हाफिज धतुरे यांच्यावरती दफनविधी करण्यात आलाय. आदरणीय माजी आमदार हाफिज धतुरे साहेब हे खऱ्या अर्थानं एक मनमिळावू व्यक्तिमत्व होतं. या जिल्ह्याच्या सामाजिक आणि राजकीय क्षेत्रामध्ये त्यांचं मोठं योगदान होतं. बऱ्याच वेळा मुंबईला जात असताना रेल्वेच्या प्रवासामध्ये त्यांची भेट व्हायची आणि माझ्याच कंपार्टमेंटमध्ये मी अनेक वेळा त्यांना माझ्या साईडच्या बाकड्यावरती झोपण्यासाठी मी आग्रह करायचा आणि आम्ही गप्पा मारत रात्री 2 तास 3 तास येत असू. एक राजकारणाच्या पलीकडं वैयक्तिक नाती जपणारं व्यक्तिमत्व म्हणून धतुरे साहेबांच्याकडं बघावं लागेल. ते जाण्यानं सामाजिक क्षेत्राची आणि राजकीय क्षेत्राची मोठी हानी झालेली आहे आणि मी एक वैयक्तिक माझ्यावर प्रेम करणाऱ्या मार्गदर्शकाला मी खऱ्या अर्थानं म्हटलेलं आहे की माझ्या कुटुंबाच्या वतीनं, राज्य सरकारच्या वतीनं त्यांना भावपूर्ण आदर. धतुरे आणि मी पहिल्यांदा दोघं आमदार म्हणून निवडून आलो. विधानसभेत गेलो. विधानसभेत आणि संपूर्ण राज्यामध्ये त्यांना मला एका नाण्याच्या 2 बाजूंनी ओळखलं जायचं. एकटे ते कधी जर असले तर जोडीदार कुठं त्यांना विचारायचं, पण मी एकटा असलो तरी जोडीदार नाहीत का म्हणून विचारलं जायचं. एक अत्यंत मनमिळावं असं होतं. तेवढं संयमी होतं. माझा थोडा स्वभाव तापड असायचा, परंतु ते मला वडिलांच्या नात्यानं कायम सबुरीचा सल्ला द्यायचे. प्रत्येक गोष्टीत, प्रत्येक कामात आम्ही एकत्र राहिलो. अगदी ज्या दिवशी त्यांना त्रास झाला त्या दिवशी सकाळी 10-10:30 वाजता तुमचं माझं बोलणं झालं आणि कोल्हापूरला जाऊन मी दुपारी आल्यानंतर संध्याकाळी आपण त्याच्यात बसूया. कारण सर्वसामान्यांचा प्रश्न खास करून गुंठेवाडीला जो 100% कर लागला आहे, दंड झाला आहे, तो कमी करण्यासाठी त्याची पाठपुरावा होता. माझं एक पत्र घेतलं होतं आणि मुख्यमंत्री चंद्रकांत दादांच्यावर त्यांना मिटिंग लावायची होती आणि संध्याकाळी त्यानंतर त्याविषयी भेटणार होतो. तर दुर्दैवाची गोष्ट त्या दिवशी त्यांना त्रास झाला. एक माझा खऱ्या अर्थानं मार्गदर्शक आणि एक सच्चा सहकारी हरपला. माझ्या कुटुंबाची जी फार मोठी हानी झाली ते न भरून येणार आहे. गणेश चव्हाण, C24 तास, सांगली. या ठिकाणी पुन्हा एकदा वेळ झाली छोट्याशा विश्रांतीची. अवघ्या काही क्षणात परत येतोय. तुम्ही पाहत राहा C24 तास, जगा वर्तमानात बिनधास्त. JM डेव्हलपर्स अँड कन्स्ट्रक्शन निर्मित घेऊन येत आहे तुमच्या स्वप्नातल्या घरासाठी साई पार्क टाउनशिप भव्य बंगलो प्रोजेक्ट्स. 21 लाखामध्ये 750 स्क्वेअर फूट आणि 35 लाखात 1200 स्क्वेअर फूट मध्ये रेडी पोझिशन भव्य बंगलो स्कीम. उरुळी कांचन
जेजुरी रोड लगत आणि नियोजित पुरंदर आंतरराष्ट्रीय विमानतळ रस्त्यालगत भव्य स्कीम सुरू आहे. नववर्षानिमित्त खास सवलत दिली जाईल. बुकिंग नंतर 4 महिन्यामध्ये प्रत्यक्ष ताबा, सर्व खर्चांसहित स्कीम. सुविधा: पुणे सोलापूर हायवे 1 किलोमीटर अंतरावरती, रेल्वे स्टेशन 1 किलोमीटर अंतरावरती, बाजारपेठ फक्त 1 किलोमीटर अंतरावरती, शाळा महाविद्यालय अगदी हाकेच्या अंतरावरती, तसेच लोन सुविधा देखील उपलब्ध. साईटचा पत्ता: JM डेव्हलपर्स, साई पार्क टाउनशिप, उरुळी कांचन, जेजुरी रोड, शिंदवणे, तालुका हवेली, जिल्हा पुणे. ऑफिसचा पत्ता: आशीर्वाद टॉवर्स, मुथूट फायनान्स शेजारी, पुणे सोलापूर रोड, उरुळी कांचन, तालुका हवेली, जिल्हा पुणे. मोबाईल क्रमांक 90 11 80 77 71 आणि 91 30 01 77 71. विश्वराज हॉस्पिटल तुमच्या मदतीसाठी रिसेप्शन, अचूक निदानासाठी अत्याधुनिक MRI ची सुविधा, 24 तास आपत्कालीन सेवा, हाय स्पीड CT स्कॅन, हाय रेझोल्युशन अल्ट्रासाउंड सोनोग्राफी, तज्ञ डॉक्टरांकडून पहिल्या 100 ओपन हार्ट सर्जरी कमी दरात, 65 बेडेड ICU, स्टेट ऑफ द आर्ट ऑपरेशन थिएटर, कॅथ लॅब फिलिप्स FD10, संपूर्ण डेंटल उपचार, 6 बेडेड NICU. तुमच्या आरोग्याचा साथीदार विश्वराज हॉस्पिटल, पुणे सोलापूर हायवे, लोणी काळभोर, पुणे. संपर्क 6760 6060. विश्रांतीनंतर बातमीपत्रात पुन्हा एकदा आपलं स्वागत. पाहूयात पुढची बातमी. पाथर्डीमध्ये व्हॅलेंटाईन डेच्या दिवशी हजारो तरुणांनी रस्त्यावरती उतरून नोकर भरतीच्या मुद्द्यावरनं सरकारवरती अत्यंत कठोर शब्दामध्ये टीका केली आहे. यावेळी विद्यार्थ्यांनी रास्ता रोको आंदोलन करत तहसील कार्यालयावरती मोर्चा देखील काढलाय. व्हॅलेंटाईन डेच्या दिवशी हजारो तरुणांनी रस्त्यावरती येऊन नोकर भरतीच्या मुद्द्यावरनं सरकारवर अत्यंत कठोर शब्दामध्ये टीका केली आहे. जिल्हा विभाजन नको, नोकऱ्या द्या अशी मागणी करत स्पर्धा परीक्षेला बसणाऱ्या विद्यार्थ्यांनी रास्ता रोको आंदोलन करत तहसील कार्यालयावरती यावेळी मोर्चा काढला. या आंदोलनाचे नेतृत्व विकास नागरगोजे, संजय धायतडक, अमीर शेख, प्रमोद आंधळे आदींनी केलंय. शासनाच्या निषेधामध्ये घोषणा देत त्यांनी तरुणांनी सद्य परिस्थितीचा घेतलेला आढावा प्रशासनासह उपस्थितांना अस्वस्थ करणारा ठरलाय. एकाही राजकीय कार्यकर्त्याला तरुणांनी आंदोलनामध्ये सहभागी होऊ दिलं नाही. जुन्या बसस्थानकापुढील वसंतराव नाईक चौकामध्ये राष्ट्रीय महामार्गावरती रास्ता रोको आंदोलन करत कार्यकर्त्या विद्यार्थ्यांनी संतापाच्या भरामध्ये ग्रामीण भाषेत राज्यकर्त्यांच्या कारभाराचा उद्धार केलाय. शिक्षण मंत्री तावडेंनी शिक्षक भरतीची आतापर्यंत 6 वेळा घोषणा केली आहे. काल परवाची घोषणा सुद्धा फसवी आहे. जाहिरातबाजी, पोस्टरबाजीवरती जेवढा खर्च झालाय तेवढ्या खर्चामध्ये संपूर्ण राज्य हागणदारी मुक्त झालं असतं. विरोधकांसारखा आमचा आवाज दाबण्याचा प्रयत्न करू नका, आमच्या भावनांशी खेळू नका. आम्ही आत्महत्या करणार नाही, तुम्हाला आत्महत्या करायला लावू. केवळ आश्वासने देणाऱ्या सरकारला अद्दल घडवावी लागेल अशा तीव्र शब्दामध्ये संतापजनक भाषणे करून आपल्या भावना यावेळी विद्यार्थ्यांनी व्यक्त केल्यात. सर्वप्रथम माझी या सरकारला मागणी आहे, तुमची जी नोकर भरती विरोधात जी मानसिकता आहे ती सर्वप्रथम बदला. ज्या तरुणांनी तुम्हाला डोक्यावर घेतलंय ते डोक्यावरून खाली टाकल्याशिवाय राहणार नाहीत. ज्यांची नेमका नोकरी भरतीवरची जी मानसिकता आहे ही सर्वप्रथम बदला. तुम्हाला परत सत्य द्यायचं असेल तर मुख्यमंत्री साहेबांनी सुरुवातीला पदभार स्वीकारला तेव्हा 30,000 शिक्षक भरणार, नेमकं 30 वर्षात भरणार आहेत काय ते सांगा. या ठिकाणी कुठलाही राजकीय मेळावा नसून या ठिकाणी सर्व विद्यार्थी मित्र एकत्र झालेला आहे. या ठिकाणी सर्व बेरोजगार म्हणणार नाहीत आपण, या ठिकाणी आपल्या मागण्यासाठी आपण इथं जमलेलो आहे. तरी माझं एक शेवटची विनंती आहे, तरी तुम्ही आमच्या सर्व मागण्या मान्य करा. आणि तुमचा जो भ्रम आहे जनताला तुम्ही अंधारात ठेवता, अरे आमदार खासदाराचे पगार वाढले त्याला तुम्ही विरोध का नाही केला? मागण्याला तुम्ही विरोध करताय, आवाज दाबण्याचा प्रयत्न करू नका. हा आवाज आणीबाणीपेक्षा जास्त उफळून उठेल. आपण रस्त्यावर उतरण्याचं कारण हे सगळ्यांना माहिती आहे, अख्ख्या भारताला आणि महाराष्ट्राला पण माहिती झालेलं आहे. कारण की आज एक
शिकून नेमकं करायचं काय अवस्था अशी झालेली आहे. नेमकी शिकून आपण केलं काय? आपण बीजेपी सरकारला एक हाती सत्ता दिलेली आहे. हे किती वर्षानंतर झालेलं आहे? कित्येक वर्षानंतर झालेलं आहे. एक हाती सत्ता बीजेपी सरकारने दिलेली आहे. बीजेपी सरकारने आपला सगळ्यांचा विश्वास केलेला आहे. यानंतर सगळ्यांनी ग्रुप बनवायचा, सुशिक्षित बेरोजगार या कारणाने. आणि ह्या निवडणुकीला आपण सामोरे जाणार आहेत. ह्यावेळेस बीजेपीला मतदान करायचंय की नाही हे आपण ठरवायचंय. आपण सगळ्यांनी एकत्र यायचंय. सगळ्यात महत्वाची गोष्ट अशी आहे की आपण आज मतदान करायपुरतेच फक्त उरलेलो आहे. त्याच्या पलीकडे काहीच नाही आपल्याकडे. पोस्टर बॉय सरकार आहे, फक्त पोस्टर. स्वच्छता अभियानाच्या रस्त्याखाली यांनी पोस्टर छापून फक्त पोस्टर याच्या पलीकडे काहीच नाही केलेलं. एवढे पोस्टर छापले त्यांनी, एवढे पोस्टर छापले तर कोट्याधीश खर्च केलाय. त्या पोस्टर मध्ये कमीत कमी येणार दारोदारी घरोघरी संडास आणि बाथरूम झाले असतील. 4,000 कोटी पर्यंत आता त्या पोस्टरवर खर्च झालाय. 2009 पासून डीएड विद्यार्थ्यांची अवस्था एकदम भिकारी झालेली. भिकारी पोरींचे लग्न झालेले नाहीत, पोरांची अवस्था बेकार आहे. आपण सगळ्यात महत्वाची गोष्ट, आपण आत्महत्या करणार नाही. आपण या लोकांना आत्महत्या करायला लावायची. सगळ्यात महत्वाची गोष्ट, आपण आज एकत्र आलो. 14 तारीख आहे. जर महिन्याभरामध्ये जर सरकारने जर निर्णय बदलला नाही तर आपण मंत्रालयापर्यंत सुद्धा जायचंय. दिल्लीपर्यंत सुद्धा जायचंय. आयुष्यात मला सगळ्यात जास्त पस्तावा आला तो बीजेपी सरकारला मतदान करून. आणि आता शेतकऱ्यावरती आत्महत्याची बाई आणली आहे. त्यांना असं वाटत असेल की जनता पोरं आत्महत्या करते, डोक्यातून काढून टाका. पोलीस भरती म्हणतात, पोलीस भरती 4 वर्ष झाले रिक्त पोलीस भरती. पडला 2 एनटीटी 1. अरे चाललंय काय? थट्टा मारले सरकारने. पोलीस भरती 4 वर्ष झाले रिक्त पदाची पोलीस भरती काढली. ती सरकारला माझी एक विनंती आहे, तुम्ही 20,000ची पोलीस भरती काढा. अरे 20,000ची पोलीस भरती काढा. हेच मग सरकारला सांगणे. अरे गरीबाचे लेकरं उपाशी मरतात, तुम्हाला मतदान देऊन पस्तावा आलाय. अरे सत्ता ही नवतरुणाच्या हातात आहे, त्याच्यामुळे बीजेपी सरकार आलंय. आणि एवढंच सांगतो, पोलीस भरती 20,000ची झाली. राज्यात देशामध्ये सर्वात कमी पोलीस असलेलं राज्य हे महाराष्ट्र आहे. महाराष्ट्रामध्ये 1 लाख लोकसंख्येमाग फक्त 153 पोलीस आहेत. 153 पोलीस आहेत. त्याच्यामध्ये मुख्यमंत्र्याचा शासकीय दौरा वेगळा, कॅबिनेट मंत्र्याचा वेगळा, राज्यमंत्र्याचा वेगळा, महामंडळ अध्यक्ष 97 महामंडळ अध्यक्षांना किती पोलीस पुरवले जातात. एकूण जज, सेशन जज, डिस्ट्रिक्ट जज, विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी, एकूण बंदोबस्त किती? हा सगळा बंदोबस्त फक्त यांच्या ताफ्यामध्ये जातोय. मित्रांनो, 3 व्यक्ती असे सरकारने तयार केलेत की या बदलीच्या प्रक्रिया विरोधात त्यांना हायकोर्टात उभं करण्यात येणार आहे. ही अंदर की बात आहे. आणि हे हायकोर्टात उभे राहून या सरकारच्या निर्णयाला स्थगिती देणार आहेत. या विरुद्ध त्यांनी 3 वकिलाची टीम निवडलेली आहे. आणि एकीकडे यांनी मीडियामध्ये घोषणा करायची आणि दुसरीकडे यांनी हायकोर्टात यांचे छुपे एजंट उभे करायचे. एक हेमंत पाटील म्हणून माणूस आहे, सामाजिक कार्यकर्त्याचा तो आव आणतो, पण प्रत्येक निर्णयाच्या विरोधात ते हायकोर्टात असतात. आणि त्यांनी काय काय केलंय हे सगळे निर्णय आज कोर्टामध्ये स्थगित आहेत. एक जागरूक नागरिकाच्या वतीने विनंती करतो, आमच्या एक भावनेशी तुम्ही खेळू नका, आमच्या वातावरणाशी तुम्ही खेळू नका. अरे आम्ही मागतोय ते आमच्या हक्काचं मागतोय. अरे आम्ही काय मागितलं तुम्हाला? आम्ही नोकरी मागितली 10,000 रुपये महिन्याची, पण आमचे पालकमंत्री सांगतात मी जिल्हा विभाजन करणार. अरे जिल्हा विभाजनचं आहेच कुठं? अरे आम्ही आमची नोकरी मागितली आणि तुम्ही सांगताय जिल्हा विभाजन. तुम्ही काय करताय? काही करू नका. आमच्यापर्यंत तुमचा मेसेज काय ते पोहोचलाय. स्पर्धा परीक्षांना मार्गदर्शन करणारे किरण गुल्लगड आणि अजय पालवे यांनी मागण्यांसंदर्भात अधिक माहिती दिली आहे. यावेळी निवडणूक नायब तहसीलदार रमेश ससाने आणि पोलीस निरीक्षक राजेंद्र चव्हाण यांनी निवेदन स्वीकारले. मुकुंद लोहिया, C24 तास, पाथर्डी. या ठिकाणी पुन्हा एकदा वेळ झाली छोट्याशा विश्रांतीची. अवघ्या काही क्षणात परत येतोय. तुम्ही पाहत राहा C24 तास, जगा वर्तमानात बिनधास्त.
विश्वराज हॉस्पिटल तुमच्या मदतीसाठी रिसेप्शन, अचूक निदानासाठी अत्याधुनिक MRI ची सुविधा, 24 तास आपत्कालीन सेवा, हाय स्पीड CT स्कॅन, हाय रेझोल्युशन अल्ट्रासाउंड सोनोग्राफी, तज्ञ डॉक्टरांकडून पहिल्या 100 ओपन हार्ट सर्जरी कमी दरात, 65 बेडेड ICU, स्टेट ऑफ द आर्ट ऑपरेशन थिएटर, कॅथ लॅब फिलिप्स FD10, संपूर्ण डेंटल उपचार, 6 बेडेड NICU, तुमच्या आरोग्याचा साथीदार विश्वराज हॉस्पिटल, पुणे सोलापूर हायवे, लोणी काळभोर, पुणे. संपर्क 67606060. विश्रांतीनंतर बातमीपत्रात पुन्हा एकदा आपलं स्वागत. पाहूयात पुढची बातमी. अहमदनगरमधील बोल्हेगाव चोभे कॉलनी येथील पवनपुत्र, पवनसूत आणि सूर्यपुत्र रो हाऊसिंग फायनान्स सोसायटीच्या वतीनं कायद्याचा धाक दाखवून सुरू असलेली वसुली त्वरित थांबवावी आणि त्यांचे कर्ज माफ करावे मागणीसाठी भारिप बहुजन महासंघाच्या वतीनं जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात आलंय. अहमदनगरमधील बोलेगाव चोभे कॉलनी येथील पवनपुत्र, पवनसूत आणि सूर्यपुत्र रो हाऊसिंग सोसायटीमधील नागरिकांचे दि महाराष्ट्र स्टेट कोऑपरेटिव्ह हाऊसिंग फायनान्स सोसायटीच्या वतीनं कायद्याचा धाक दाखवून चालू असलेली वसुली त्वरित थांबवून त्यांचे कर्ज माफ करण्याच्या मागणीसाठी भारिप बहुजन महासंघाच्या वतीनं जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात आलं. तर बिल्डरला हाताशी धरून हाऊसिंग फायनान्स सोसायटी दीनदुबळ्या लोकांचा निवारा हिरावून सदर जमीन गिळंकृत करण्याचा घाट घालतायत असा आरोप यावेळी करण्यात आलाय. या आंदोलनामध्ये भारिप बहुजन महासंघाचे ज्येष्ठ नेते सुनील शिंदे, जिल्हा उपाध्यक्ष दिलीप साळवे, भाऊसाहेब कोहकडे, विठ्ठल वाघमोडे आदींसह पवनपुत्र, पवनसूत आणि सूर्यपुत्र रो हाऊसिंग सोसायटीमधील नागरिक सहभागी झाले होते. पवनपुत्र, पवनसूत आणि सूर्यपुत्र रो हाऊसिंग सोसायटीमध्ये सर्वसामान्य कामगार वर्ग राहतात. त्यांची आर्थिक परिस्थिती अत्यंत हालाकीची आहे. दि महाराष्ट्र स्टेट कोऑपरेटिव्ह हाऊसिंग फायनान्स सोसायटीनं नागरिकांना नोटिसा काढून मनमानी वसुली सुरू केली आहे. गृहनिर्माण सोसायटीच्या मूळ सभासदांकडनं आणि दुय्यम सभासदांकडनं नोटरी दस्ताद्वारा सध्या वास्तव्यास असलेल्या नागरिकांनी घरं खरेदी केलेली आहेत. परंतु दि महाराष्ट्र स्टेट कोऑपरेटिव्ह हाऊसिंग फायनान्स कॉर्पोरेशन लिमिटेड सोसायटी कायद्याचा बडगा दाखवून येथील नागरिकांकडनं वसुली करते. वास्तविक पाहता वरील तीनही गृहनिर्माण संस्था निर्माण झाल्यापासून आज तागायत दि महाराष्ट्र स्टेट कोऑपरेटिव्ह हाऊसिंग फायनान्स कॉर्पोरेशन लिमिटेड सोसायटीनं गृहनिर्माण सोसायटीच्या कारभाराविषयी आणि कामकाजाविषयी कोणत्याही प्रकारची चौकशी केली नाहीये. उपनिबंधक कार्यालय हे महाराष्ट्र स्टेट कोऑपरेटिव्ह हाऊसिंग फायनान्स कॉर्पोरेशन लिमिटेडच्या इशाऱ्यानुसार काम करत आहे. या गृहनिर्माण सोसायटीच्या भूखंड कायद्याचा धाक दाखवून बिल्डरला हाताशी धरून गिळंकृत करण्याचा घाट घातला जातोय असा आरोप आंदोलकांनी केलाय. एकीकडे केंद्र सरकार आणि राज्य सरकार बेघरांना मोफत घरं देण्याची घोषणा करत आहे, तर दुसरीकडे या कष्टकरी दीनदुबळ्या लोकांचा निवारा हिरावून घेण्याचा घाट घातला जातोय. तरी दि महाराष्ट्र स्टेट कोऑपरेटिव्ह हाऊसिंग फायनान्स कॉर्पोरेशन लिमिटेड आणि उपनिबंधक कार्यालयाची या प्रकरणासंबंधी चौकशी करून येथील रहिवासी नागरिकांचे कर्ज माफ करावे अशी मागणी यावेळी करण्यात आली आहे. आज या ठिकाणी भारिप बहुजन महासंघाच्या माध्यमातून जिल्हाधिकारी या ठिकाणी आज धरणे आंदोलन याच्याकरता करण्यात येत आहे की बोलेगाव चोबे कॉलनी या ठिकाणी पवनसूत, पवनपुत्र आणि सूर्यपुत्र या तिन्ही संस्था त्या ठिकाणी अस्तित्वात आहेत. पण त्या ठिकाणी सर्वसामान्य माणसं, बहुजनातले लोक, गोरगरीब कुटुंब त्या ठिकाणी राहते. पण त्या तिन्ही संस्थेवर महाराष्ट्र कॉर्पोरेशन फायनान्सचं गेल्या 15 वर्षापासून त्या ठिकाणी कर्ज आहे. पण कर्ज असताना त्यांनी वेळेवर ह्या लोकांना सुचवलं पाहिजे नव्हतं. वेळोवेळी ह्या लोकांना त्यांना सावध केलं पाहिजे नव्हतं की तुम्ही कर्ज हप्ते कशा पद्धतीने भरले पाहिजे. पण या 15 वर्षापासून या लोकांना गाफील ठेवून त्यांना डायरेक्ट जप्तीच्या नोटिसा काढल्या आणि जप्तीच्या नोटिसा काढून त्यांनी एक मोठा सौदा करण्याचा त्या ठिकाणी प्रयत्न केला. त्या ठिकाणी 8.25 एकरची जमीन ती काढून या लोकांच्या याच्यातून काढून एक मोठ्या बिल्डरच्या त्यांना ताब्यात द्यायची आणि या लोकांना बेघर करायचं. आमच्या ठिकाणी या ठिकाणी हेच म्हणणं आहे, तर महाराष्ट्र शासन आणि केंद्र सरकार जर या ठिकाणी म्हणत असेल की गोरगरिबांना आम्ही मोफत घरं देऊ आणि मोफत घर देत असताना जर ह्या लोकांना अन्याय जर होत असेल तर भारिप बहुजन महासंघ कधीही खपून घेणार नाही. म्हणून आम्ही
बाळासाहेब आंबेडकर यांच्या देखील आम्ही ही गोष्ट आम्ही मागे पण कानावर घातली आणि कर्जमाफीचा लढा गेल्या आमच्या 2 वर्षापासून या ठिकाणी चालू आहे. आम्ही येत्या महिन्याभरात सुद्धा मंत्रालय या ठिकाणी आझाद मैदानावर हे सर्व रहिवाशांना घेऊन त्या ठिकाणी आम्ही बेमुदत धरणे आंदोलन करणार आहोत. शाहीद शेख, सी24 तास, अहमदनगर. आंबेगाव तालुका खरेदी विक्री संघाच्या अध्यक्षपदी अनिल वाळुंजी यांची तर उपाध्यक्षपदी मार्तंड काळे यांची निवड करण्यात आली आहे. आंबेगाव तालुका खरेदी विक्री संघ तालुक्यातील महत्त्वाची संस्था आहे. इथे पोंदेवाडी गावचे उपसरपंच अनिल वाळुंज यांची अध्यक्षपदी तर कोलदरे गोणवडी ग्रामपंचायतचे माजी उपसरपंच मार्तंड काळे यांची उपाध्यक्षपदी सर्व संचालकांच्या उपस्थितीमध्ये निवड करण्यात आली आहे. विधानसभेचे माजी अध्यक्ष आमदार दिलीप वळसे पाटील यांचे विश्वासू म्हणून त्यांची ओळख आहे. सामाजिक कार्यामध्ये नेहमी अग्रेसर असणाऱ्या व्यक्तींची अशा संस्थांवरती निवड होणं ही जनहिताची बाब असल्याचं यावेळी संचालकांनी सांगितलंय. काल या ठिकाणी आंबेगाव तालुका खरेदी विक्री संघाच्या अध्यक्षपदी आमदार वळसे पाटील साहेबांनी माझी निवड केलेली आहे. या खरेदी विक्री संघाचा फार मोठा इतिहास आहे. तालुक्यातील सर्वात मोठी, जुनी आणि मोठी असणारी संस्था. या संस्थेमध्ये आत्तापर्यंत सहकर्मशी कैलासवासी दत्तात्रय गोविंदराव वळसे पाटील, माजी खासदार किसनराव बानकिले, माजी आमदार बिडिया काळे यांच्यासारख्या मोठ्या मोठ्या लोकांनी या संस्थेचं प्रतिनिधित्व केलेलं आहे. आणि माझ्याकडे कसल्या प्रकारची पार्श्वभूमी नसताना, कौटुंबिक कुणी राजकारणात नसताना माझ्यासारख्या सर्वसामान्य शेतकऱ्याच्या मुलाला आमदार वळसे पाटील साहेबांनी या ठिकाणी अध्यक्षपदी संधी दिलेली आहे. ही संस्था आत्तापर्यंत शेतकऱ्यांसाठी काम करत आलेली आहे. खतं बियाण्याच्या माध्यमातून असं किंवा वर आदिवासी भागात हे भाताच्या संदर्भात असेल किंवा भुईमुग किंवा नवीन नवीन जे काही व्हरायटी येतील त्या संदर्भात आत्तापर्यंत शेतकऱ्यांसाठी अतिशय चांगल्या प्रकारे काम या संस्थेने केलेले आहे. इथून पुढेही ही संस्था अशीच प्रगतीपथावर नेण्याचं काम जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष विवेकदादा वळसे पाटील यांच्या नेतृत्वाखाली या ठिकाणी चांगल्या पद्धतीने सगळं संचालक मंडळाला विश्वास देऊन करू. आंबेगाव तालुका खरेदी विक्री संघाच्या ज्या थोर नेत्यांनी सुरुवातीच्या काळामध्ये जे काम करून ही संस्था आज ह्या नावारूपाला आणली त्याबद्दल त्यांचं सर्वांचं माझ्यातर्फे संघाच्या संपूर्ण बॉडीतर्फे आभार. आणि या तालुक्याचे भाग्यविधाते नामदार दिलीपराव वळसे पाटील यांनी या पदावर येण्यासाठी जी आम्हाला संधी दिली, पहिले त्यांचंही खूप खूप माझ्या वतीनं आभार. तसेच या संघासाठी मी एक चांगल्या कुटुंबातला प्रगतशील शेतकरी म्हणायला काही हरकत नाही. असं काम करून शेतकऱ्यांसाठी, ह्या संस्थेसाठी जे शेतकऱ्यांचे हिताचे निर्णय घेण्यासाठी मी जेवढे माझ्या बुद्धीला स्मरून जे निर्णय घेता येतील हे सतस्य ऋणी राहील. बस. स्वप्नील जाधव, सी24 तास, मंचर. नेवासा तालुक्यातील एका कार्यक्रमाप्रसंगी आमदार मुरकुटे यांनी ज्येष्ठ नेते यशवंतराव गडाख यांच्यावरती टीका केली होती. याचा निषेध म्हणून क्रांतिकारीच्या कार्यकर्त्यांनी जाहीर निषेध सभा घेऊन आमदार मुरकुटे यांच्या प्रतिकात्मक प्रतिमेचं दहन केलं. त्यामुळे संध्याकाळी भाजप कार्यकर्त्यांनी निषेध सभा घेऊन क्रांतिकारीचा निषेध केलाय आणि तहसीलदार आणि पोलीस निरीक्षकांना निवेदन देखील देण्यात आलंय. नेवासा तालुक्यातील एका विकास कार्यक्रमाप्रसंगी आमदार मुरकुटे यांनी ज्येष्ठ नेते यशवंतराव गडाख यांच्यावरती सोनई येथील भोकाडी तालुक्याला लागलेला कलंक अशी जहरी आणि खालच्या पातळीवरील चौफेर टीका केली होती. याचे पडसाद बुधवारी शहरामध्ये उमटलेत. क्रांतिकारीच्या कार्यकर्त्यांनी नगरपंचायत चौकामध्ये जाहीर सभा घेऊन आमदार मुरकुटे यांच्या प्रतिकात्मक प्रतिमेचं दहन केल्यानंतर सायंकाळी भाजप कार्यकर्त्यांनी नगरपंचायत चौकामध्ये सभा घेऊन क्रांतिकारीचा निषेध करत घोषणाबाजी केली आहे आणि तहसीलदार तसेच पोलीस निरीक्षकांना निवेदन देण्यात आलंय. नगरपंचायत चौकामध्ये झालेल्या निषेध सभेनंतर नायब तहसीलदार ज्योतिप्रकाश जायकर आणि पोलिसांना निवेदन देण्यात आलं. यावेळी राजेंद्र मापारी, सतीश गायके, नेवासा बुद्रुकचे सरपंच दादासाहेब कोकणे, अंकुश काळे, देविदास साळुंके, महेंद्र आगळे, निरंजन डहाळे, एकनाथ भगत, दिनेश व्यवहारे, श्रीपद दारुंटे, संभाजी ठाणगे, सुधीर डवले, नंदकिशोर वाखुरे, रेहमान पिंजारी आणि इतर कार्यकर्ते उपस्थित होते.
जे आता जे चांगल्या कामाला खीळ घालण्याचा प्रयत्न केला की इथून पुढे असं चालणार नाही. आम्ही बी आता ठोसे देण्यासाठी खंबीरपणे उभा आहो. ही भोकडी आम्हाला चांगली माहिती. मी 10-15 वर्षापासून चांगलं पाहतो. त्या भोकडीला आम्ही येत नाही. किती अशी मोठी तर आम्ही त्याला खात नाही. इथून पुढं असं काही घडलं तर आपण या सगळ्या एका जुटीने त्याचा निषेध व्यक्त करू आणि इथून पुढे असं काही केल्यास आपण बी गप असणार नाही. हे बी ठाणकून सांगू त्यांना का आपण बी काय आता कमी नाही. 10 तारखेला आमदार साहेबांनी एका उद्घाटनाच्या कार्यक्रमामध्ये वक्तव्य केलं होतं की शनिवारी गिडगावमध्ये जे उद्घाटन झालं 10 तारखेला, त्या उद्घाटनाच्या कार्यक्रमामध्ये आमदार साहेबांनी सोनेकरांना उद्देशून भोकाडी हा शब्द वापरला होता. मित्र, खरोखर त्यांनी जो शब्द वापरला भोकाडी, तो खरोखर तालुक्याला माहीतच आहे की भोकाडी खरोखर कोण आहे. आणि तसं जर बघितलं तर त्यांचेच कार्यकर्ते खाजगीमध्ये भोकाडी हा शब्द त्यांनाच वापरतात. फक्त आमदार साहेबांनी धाडस दाखवून तो स्वतः सर्वांच्या जनतेसमोर प्रभावीपणे मांडलं. ही सत्यता स्वीकारताना मात्र त्यांच्या कार्यकर्त्याचा केविलवाना प्रयत्न झाला आणि त्यांनी आमदार साहेबाचा पुतळा जाळण्याचा प्रयत्न केला. त्यात सुद्धा तो पुतळा सुद्धा ते पेटवू शकले नाही. म्हणजे निश्चितपणाने आमदार साहेबांनी केलेलं काम ते जाळण्याचा प्रयत्न कितीही केला तरी ते कधी जळणार नाही असं काम आमदार साहेबांनी 3 वर्षात केलेलं आहे. तर इथून पुढचं आमदार साहेबांचा विकासाचा हा रथ कोणी रोखू शकणार नाही. म्हणून मी आज तुमच्या या तुम्ही जे काही सकाळी कार्य केलं त्याचा जाहीरपणे नेवासा तालुका भारतीय जनता पार्टीच्या वतीने निषेध करतो. आणि तुम्ही जर खरोखर चांगल्या कामाला साथ न देता जर चांगल्या काम करणाऱ्यांच्या विरोधात जर खेळ घालण्यासाठी रस्त्यावर उतरून जर असे प्रकार करायला लागले तर निश्चितप्रमाणे तशाच पद्धतीने उत्तर देण्याची हिंमत भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यामध्ये देखील आहे. आणि म्हणून आम्ही सांगू इच्छितो तुम्हाला की भविष्यामध्ये नेवासा तालुक्याच्या विकासाला साथ देण्यासाठी तुम्ही निश्चितपणानं विकासाबरोबर चाला. आम्ही देखील त्याच विचारानं सुसंस्कृत विचारानं चालणार आहोत. शंकर नाबदे, C24 तास, नेवासा. पुन्हा एकदा पाहूयात काही ठळक घडामोडी. क्रांतिकारी शेतकरी पक्षाच्या कार्यकर्त्यांनी केला आमदार मुरकुटे यांच्या वक्तव्याचा जाहीर निषेध. प्राथमिक शिक्षक कर्मचाऱ्यांच्या एकस्तर वेतन श्रेणीच्या मागणीसाठी महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षण संघ माहूरच्या वतीनं 14 फेब्रुवारीपासून बेमुदत आमरण उपोषण सुरू. नोकर भरतीच्या मुद्द्यावरनं विद्यार्थ्यांनी सरकारवर केली आहे सडकून टीका. संतप्त विद्यार्थ्यांनी पाथर्डीमध्ये केलं रास्ता रोको आंदोलन. आणि कर्जमाफी करून दी महाराष्ट्र स्टेट कोऑपरेटिव्ह हाऊसिंग फायनान्स सोसायटीच्या वतीनं सुरू असलेली वसुली थांबवावी यासाठी भारिप बहुजन महासंघाच्या वतीनं जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन. याचबरोबर बातमीपत्रात आज वेळ झाली इथेच थांबण्याची. ताज्या अपडेटसाठी बघत रहा C24 तास, जगा वर्तमानात बिनधास्त.